नमस्कार। आज आपण महालक्ष्मीची कथा वाचणार आहोत। पटनगर होते, तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता। पुढे एका दिवशी काय झाले, भाद्रपद महिना आला, घरोघरी लोकांनी गौरी आणल्या, रस्त्यात बायका दृष्टीत पडू लागल्या, घंटा वाजू लागल्या। हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिले। मुलं घरी आले, आईला सांगितलं, आई आई आपल्या घरी गौराई आण। आई म्हणाली, बाळांनो, गौरी आणून काय करू, तिची पूजापात्री केली पाहिजे, त्या दाखवला पाहिजे, आणि आपल्या घरात तर काहीच नाही। तुम्ही बापाजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा। सामान आणलं म्हणजे गौरी आणू। मुलं तिथून उठली, बापाकडे आली, बाबा बाबा बाजारात जा, घाट्याचे सामान आणा, म्हणजे आई गौराई आणेल। बाबाने घरात चौकशी केली, मुलांचा नाद ऐकला, मन फार दुखी झालं। सोन्यासारखे मुलं आहेत, पण त्यांची हात पुरवता येत नाही, गरिबापुढे उपाय नाही, मागायला जावं तर मिळत नाही, त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला, देवाचा धाव केला, तळ्याच्या पाळी गेला, जीव देवा म्हणून निश्चय केला। अर्ध वाटे वर गेला, तितक्यात संध्याकाळ झाली। जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली, तिने त्याचा चाहूल ऐकली, कोण म्हणून विचारलं। ब्राह्मणांनी हकीकत सांगितली। म्हातारीने त्याचं समाधान केलं, बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या। ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणलं, बायकोने तिन्ही सांजाचे दिवे लावले, पाहुणी बाई कोण आली आहे, आजी आहे असं सांगितलं। बायको घरात गेली आणि कन्या पाहू लागली, तर तो मडका कन्याने भरलेला दृष्टीत पडला। ते मोठे नवल वाटले। ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली, त्याला मोठा आनंद झाला। पुढे पुष्कळ पेच केली, सगळ्यांनी पोटभर खाल्ली, सगळे जण आनंदाने निजले। सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली, मुला मुला मला नाऊ घालायला सांग, म्हणून म्हणाली, घनघाट्याचा नैवेद्य देवाला कर, नाही काही म्हणू नको, रड गाणं काही गाऊ नको। ब्राह्मण तसा उठला, घरात गेला, बायकोला हाक मारली, अगं अगं ऐकलंस का, आजीबाईला नाऊ घाल असं सांगितले, आणि आपण उठून भिक्षेला गेला। भिक्षा पुष्कळ मिळाली, काटून गुळ मिळाला, मग सगळं सामान आणलं। ब्राह्मणाला आनंद झाला, बायकोनीही सर्व स्वयंपाक केला, मुला बाळांना पोटभर दिला। म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली, उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितले। ब्राह्मण म्हणाला, आजी दूध कुठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको, आता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुटे पूर, तितक्यांना दाव बांध, संध्याकाळी गोरच मुहूर्तावर गाई म्हशींना नाव घेऊन हाक मार, म्हणजे त्या येतील, तुझे गोठा भरून त्यांचं दूध काढ। ब्राह्मणाने तसंच केलं, गाई म्हशींना हाक मारल्या, त्या धावत आल्या, ब्राह्मणाचा गोठा म्हशीने भरून गेला। ब्राह्मण त्यांचे दूध काढले, दुसऱ्या दिवशी खीर केली। संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला मला आता पोच कर। ब्राह्मण म्हणायला लागला, आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झाले, आता तुम्हाला पोच कसं करू, तुम्ही गेला तर म्हणजे हे सर्व नाहीसं होईल। म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नकोस, माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही, ज्येष्ठ गौरी म्हणतात तीच मी, मला आज पोचती कर। ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असं वाढावा असं काही उपाय सांगा, तुला यातना वाळू देईल, ती साऱ्या घरात टाक, हंड्यांवर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक, असं केलं म्हणजे कधी कमी होणार नाही। ब्राह्मण बरं म्हटला, तिची पूजा केली, गौरी आली, प्रसन्न झाली, तिने आपले व्रत सांगितले। भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी जावा, 2 खडे घरी आणावे, नऊ घालावे, नवून पाण्याने धुवावे, ज्येष्ठ गौरी व कनिष्ठ गौरी म्हणून त्यांची स्थापना करावी, त्यांची पूजा करावी। दुसऱ्या दिवशी घावणगोड, तिसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवा, सवासणीची ओटी भरावी, जेवण घालावं, संध्याकाळी कुंकू वाहन बोलवणे करावे, म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, साता संपत्ती मिळेल। ही 6 उताराची कहाणी। 5 उत्तरी देयाची दारी, गाईचा गोठा, पिंपळाच्या पारी, सुपारी संपूर्ण। जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।